नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. बांगलादेशी रोहिंग्यांना भारतीय बनवण्याचा कारखाना मालेगावमध्ये आहे असा गौप्यस्फोट भाजपाचे किरीट सोमय्या यांनी केलाय. वोट जिहाद हा भाग दुसरा. बांगलादेशी व रोहिंग्यांना भारतीय बनवण्याचा कारखाना मालेगावात असे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आज मालेगाव येथे पत्रकार परिषदेमध्ये सांगितलंय. किरीट सोमय्या यांनी आज मालेगाव येथील तहसील महापालिका कार्यालयाची भेट घेतली, अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. मालेगावमध्ये याच तरतुदीनुसार 1000 लोकांना दाखले देण्यात आले. प्रक्रिया सुरू झाली आहे. अशा अर्ज करणाऱ्यांनी स्थानिक वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिद्ध करायची असते. डिसेंबर महिन्याच्या मालेगावच्या एका छोट्या वर्तमानपत्र बालेकिल्ल्यामध्ये 400 अशा जाहिराती आल्या होत्या. या 400 जाहिराती विश्लेषण केल्यावर लक्षात येते की एका कुटुंबातील 4-4, 5-5 लोक त्यांच्या जन्मदाखला नाही म्हणून अर्ज करतात आणि अशा लोकांना दाखले देण्यात येत आहे. या कायद्याच्या तरतुदीचा दुरुपयोग करून एक मोठा रॉकेट मालेगावमध्ये सुरू झालाय. त्यात तहसील कार्यालयाची, महापालिकेची काही कर्मचारी, काही स्थानिक होते. या बांगलादेशी व रोहिंग्यांना अशा प्रकारे जन्मदाखले देणे म्हणजे भारतीयत्व प्रदान करण्याचा कारखाना चालवत आहे. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून किरीट सोमय्या यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची व गेल्या काही महिन्यात असे ज्यांना अनधिकृत जन्मदाखले देण्यात आले ते रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. वोट जिहाद भाग 2 गेले 4 महिन्यापासून जुलै 2024 मध्ये याची सुरुवात झाली. मालेगाव महापालिका आणि महापालिका मालेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी व रोहिंग्या मुस्लिम यांना भारतीय बनवण्याचा कारखाना सुरू झाला आहे. हे जे अनधिकृत बांगलादेशी आणि रोहिंग्या इथे घुसतात, 2023 मध्ये भारत सरकारने संसदेने 1969 चा जो जन्म मृत्यू नोंदणी कायदा आहे त्यात थोडासा बदल केला. मॅजिस्ट्रेट कोर्टाला अधिकार होते ते तहसीलदारला दिले. बाकी तरतुदी तशाच. याचा भयंकर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार, एक फ्रॉड सुरू झाला. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे डिसेंबर 30 पर्यंत आज मला अपर जिल्हाधिकारी ना यांनी मान्य केलं 11 ते 70 लोकांना त्यांनी जन्माचा दाखला दिला आहे. 11 ते 70 उसका 11 ते 70 ना किती लोक आहे, किती बी आहे? 11 ते 10 लोकांची यादी माझ्या हातात दिली आहे. 4 ते अर्ध त्यांच्याकडे पेंडिंग आहे. त्या 15 पैकी 14 ते 90 लोक बांगलादेशी रोहिंग्या आहेत. मालेगाव महापालिकेने पण याचा त्यांचाही संघटमत आहे. तहसीलदारचं पत्र आलं की ते ताबडतोब त्यांना भारतीय असल्याचा जन्माचा दाखला देतात. मूल इथपर्यंत विविध वयाचे लोकांना यांनी या कायद्याचा दुरुपयोग फ्रॉड करून सर्टिफिकेट दिलं. एकेका परिवाराचे 4-4 लोकांना
आणि हे चौघे कोण तर 3 भाऊ आणि एकाची बाई. वय किती 42, 52, 56, 47. आता इथे 5 नंबर 17, 18, 19 आहे. म्हणजे या एक मी तुम्हाला वाचून दाखवतो. एक पत्ता प्लॉट नंबर 25 नूरनगर. शकील अहमद अब्दुल रहमान, जन्मतारीख 2/2/73. जमशीद अहमद अब्दुल रहमान, जन्मतारीख 5/8/1976. जमील अहमद अब्दुल रहमान 3/10/80. खलील अहमद अब्दुल रहमान 18/11/1975. हे चौघे एका परिवाराचे एका ठिकाणी राहतात. चौघांचे जन्म दाखले आणि आमदार, जिल्हाधिकारी, नाशिक, तहसीलदार, महापालिका आयुक्त सर्टिफिकेट देऊन टाकले. भारतात जन्म झालाय आणि जन्म कुठे झालाय तेही गंमतदार. हे उदाहरण म्हणून मी 28ची यादी आपल्याला दिली. पत्ता काय दिलाय या 28 लोकांचा? फक्त मालेगाव, फक्त मालेगाव. आणि दिलं यांनी सर्टिफिकेट. या पण भारतीयात मालेगावात आपला जन्म झाला. आणि केव्हा? 6/1/81, 4/13 म्हणजे 13/4/2004, 1/1/81. नाव काय? ते नाव सगळी अब्दुल वहीद शेख अनवर, रऊफ खान, तारिक खान, कुरेशी. ही 32ची यादी मी आज जिल्हाधिकारी यांनी यांना सांगितलं की हे मला सांगायला कसं काय तुम्ही दिले, कोणत्या आधारावर दिले? या कायद्यात दिलंय अनाथ, दत्तक दिलेली, सिंगल पेरेंट. आपल्याकडे पण हल्ली म्हणजे सिंगल पेरेंट चाइल्ड असतात तर त्यांना बर्थ सर्टिफिकेट मिळवताना अडचण होते. संध्याकाळी फक्त मदत असते. हा त्यांच्याकडे कायदा आणि त्याचा वापर कशासाठी केला जातोय? बांगलादेशी आणि रोहिंग्याला भारतीय बनवण्याचा कारखाना. तुम्ही जर ते वाचलं तर आश्चर्य होणार. मुंबई शहर लोकसंख्या 2,20,00,000. वर्षभरात किती लोकांना जन्माचे दाखले दिले या कायद्याच्या अंतर्गत? फक्त 70. मालेगावने किती दिले? 15 ते लोकसंख्या 6.5 लाख. मुंबईत पण याचा प्रयोग झाला. मला यांनी पत्र पाठवलं. बोरीवली तहसीलदार 62 अर्ज आले, एकालाही दिलं नाही. कारण तपासावं लागतं सगळं, त्याची ऑथेंटिसिटी क्या खरंच आणि विदिन 1 इयर वालेला द्यायचं आहे. आता मालेगाव मध्ये 2010, 2017, 2021, 2008 आणि सगळी व्यवस्था होती ना, मग आता नाही घेतला दाखला. हा समजा दंगला पहाड़ के पीछे खाली नदी के उत्पाद म्हणजे आता अंधेरी तहसीलदार यांनी एकंदर या कायद्या अंतर्गत फक्त 12 लोकांना दिलंय. अंधेरी तहसीलदार मध्ये 45 लाख रुपये आणि त्या 12 पैकी 4 मृत्यू झालेले, फक्त 8-9,000. या विषयात पूर्ण तहसीलदार मी यांचे दिले तुम्हाला सगळे. एकंदर 11 लोकांना तहसीलदारने आपली चूक मान्य केली आहे. मालेगाव तहसीलदारने स्वीकार केला आहे. अनावधानाने या लोकांना सर्टिफिकेट दिलं गेलं आहे. सर्टिफिकेट देण्याचे निर्देश आम्ही दिले आहेत.
एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी विजय बडोदे, मालेगाव. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.